अरे ये चंद्रकला आली हो. ओ मीराची आई. मीरा आता आली हो तुझी बाई. बापा कोण कोण आले का दादा पाहुणे? मला तर घर सारं सांसूनच दिसून राहिलं. अजून कोणी नाही आलं. आता पहिले कोणाचं काम असते, पहिले पोरीच्या आत्याचंच काम राहते. म्हणून मग तिनं तुला फोन लावला, ये म्हणे आत्या लवकर लवकर. हो आली ना तर बापा आत्या. आता भाषेनं फोनच केला तर याच लागते. बाय ननदबाई, किती दिवसाच्या बाद आल्या हो तुम्ही. लय दिवसाच्या बाद भेट झाली आपली. नाही बरं झालं बापा आल्या, लवकर आल्या ना तुम्ही, लय बरं वाटलं. काय करता वहिनी, आता बोलावलंच बा तुम्ही. ते पाण्या पावसात असं कामाच्या दिवसात आता बोलावल्यावर तर याच लागते. आता तुमच्या भाषेचं लग्नच निघालं बापा पाण्याच्या दिवसात, तर काय करावं आता. अरे भाऊ नाही आली काय, एकट्याच आल्या का तुम्ही? आणि पोराली नाही आणलं तुम्ही तर. अहो पोरगं काही कामानिमित्त गेलं तिकडे, इथं आपलं दिल्लीले. त्याला काम होतं तर तो गेला बाई तिकडे. काय करायचं आहे म्हणे तर. आणि यायचं तर तुम्हाला माहित आहे, वावराचं आहे तर काम चालू. आता मजूर गिजूर राहते ते म्हणे मी दिवसावरच येईन म्हणे. तू चाललीच आहे म्हणे लागन तर 2 दिवसा पहिले, म्हणून मी येऊन गेली. असं. आणि सारिका मग ते नाही येत म्हणते काय? येईन ना, फोन नाही लावला का तुम्ही? लावला नाही ना फोन, लावला ना मीरानं. सारिका ताई ये ना म्हणे, बापू न तू दोघे जण या म्हणे. तर हो म्हणे, येईन म्हणे बाई. आता काय माहिती आज येते उद्या येते का परवाच येते तर डायरेक्ट. नाही येते ना ते, इथे येईन ना, जवळ येईन, 2 जण येईन. चाल ना घरात, द्या माझ्याजवळ बॅग, मी घेऊन चालतो. नाही हो वहिनी, आता एवढ्या दूरून आणली मी माझ्या गावातून, आणि आता इच्छा इथं घरात नाही नेऊ शकत काय मी बॅग. नेतो मी, चला तुम्ही. हो चला चला. वहिनी हे आली काय आपली सुधाकरची बायको? येऊन नाही राहिली काय ती इकडे? काय विचारता बापा ननदबाई तुम्ही आता. त्या बाईचं ना नाही विचारलं तर बरं आहे. हा, आता मी तर तिला सांगायला गेली नाही आणि मी जातही नाही. आता मला कोणी खराब म्हणे का चांगलं म्हणे काही म्हणे, मी जातच नाही बापा तिच्या घरी. काल मी आज जातं, आता वर्ण घातलं बाई, जाता आणलं तिकून. आता पोरगी बोलली तिची माझ्यासोबत शाळेत चालली होती तर एवढ्यानं पोरीला ओळख नेलं होती ना, बोलू नाही दिलं. आणि जायचं नाही म्हणे त्याच्या दरवाजात म्हणे, तोंडही नाही पाहायचं म्हणे त्याचं. म्या म्हटलं जाय तिकडे, नाही येत तर नको येऊ म्हटलं, काही घेणं देणं नाही म्हटलं तुझ्यासोबत. आलीच पाहिजे, काही अडलं नाही आहे म्हटलं. असंच म्हटलं बाई. मग मी काय करू, नेहमी नेहमी तिचीच ऐकू काय? लहान असून मला बोलते ना ते. एवढं झालं तर मला सांगितलं नाही का जरासं. काय सांगू हो तुम्हाला, माणसाची गुतून देऊ काय? हा, म्या म्हटलं नाही, राहू दे म्हटलं. त्याच्यापेक्षा आपली आपल्यात ठेवावं, निले बोलावं असणे. आता ते सुधाकर बापूजी मला काही म्हणे, मी त्याला सप्पा सांगन तुमच्या बायकोला समजून द्या म्हणून. आणि तिला विचारा म्हणून तिनं काय केलं तर, माई काय गलती आहे आणि तिची काय गलती आहे. माय बिन आता लग्नाच्या समोरच बिन असलं काय तुमचं. तसं तर चालूच राहते उभं यायचं. पण पाय ना, आता लग्नाच्या समोर बरं दिसते काय हे असं. हे एक तिकडे हे एक इकडे, लोक विचारत नाही काय कोण बापा जावा आले नाही म्हणून. जाऊ दे दादा, आता काय करतं, हायच ते तशीच आहे. म्हणून तर तिच्या घरी जायला मन करत नाही. पण मी इकडे येतो आणि तिला दिसली म्हणजे मग म्हणते आली नाही म्हणते, ननद म्हणते. आणि मग थोई मला म्हणते बाई, म्हणते तू मोठ्या दादाच्या इकडे जातो म्हणते, इकडे येतच नाही म्हणते. आता काय सांगू, त्याची बायको अशी वागते म्हणून आपल्यासोबत. गेलं ना तर धडाचे पोही करत नाही म्हटलं. असलं शिळामोडा पोळा राहते रात्रीच्या, त्याचे कुटके करून देते म्हटलं. ते सांग, आता पाहुणे काही याच्या घरी कुटकेच खायला येते, आमच्या घरी काय आम्ही खातच नाही काही. पण आपण त्याला सांगत नाही. जाऊ दे बा, कायले पाहिजे याच्या दोघांची भांडणं. याच्याशाने डोक्यावर बसली ना बाई ती. आता तुम्हाला सांगतो मी, आपण सांगत नाही. आपण म्हणतो काय बाबा नवरा बायकोचं गुतलं नाही पाहिजे, हा, भांडण नाही झाले पाहिजे यायचे. त्याचाच तिनं फायदा घेऊन घेतलाय म्हटलं. तुम्ही चला घरात, तिचं नका टेन्शन घेऊ. पाहू आपण मग काय होते तर. येईन थोडं बोलता येते, सांग तुम्ही ते. हो चल ना, तर मला मीरासोबत भेटायचं आहे ना. हो आहे ना, मीरा आहे ना घरात. बसा ना बाई, पाणी आणतो ना तुमच्यासाठी. पाणी गिनी चहा घे आणतो ना. हो वहिनी, हे बॅग घेऊन जा अंदर. अन मी काय म्हणतो, हे काय साठी तयारी? चटई गिटई टाकून कोणी येऊन राहिलं काय? अहो हळद लावून राहिलो ना आज म्हटलं हळद लावून घेतो इले मीराले. उद्या शनिवार आहे ना, उद्या लावता नाही येत. मग गावातल्या बाया तशाच म्हणे, उद्या लावता नाही येत म्हणे बाई, तर आज लावून घ्या म्हणे. हो गड्या, उद्या शनिवार आहे, बरोबर आहे. उद्या नाही लावता येत, हो लावून घेऊ मग आज. आता येते काय मग बाया? हो येते ना, आता सारी तयारी करून ठेवली. आता येईन त्या, आता जशा जसं त्याच्याकडून येणं होते तशा तशा येते बाई त्या. आपल्या सोयीनं थोडी येईन त्या. नाही येते एकानी एकानी. चला मग, काही करायला लागत असेल तर मी करून घेतो. आणि मग लागन तर बसू मग बाया आल्या म्हणजे. हो, काल पाहिजे होत्या बाई तुम्ही ननद बाई. हो, काल म्हटलं शांताबाईनं असं साजरं का म्हटलं, व का लढच आलं जसा काही. मीरानं जर व्हिडिओ बनवला असन तर पाहिजे ऐकतं जर असं भलं मस्त म्हटलं. आजही म्हणतो ना म्हणा मग शांताबाईले. हो, आता काय माहित बाई, हळद लावायचे म्हणता येते का नाही येत त्याले, तर तेच तर एकच गाणं येते म्हणे त्याले. अव येते बायकाईले ह्या जुन्या, पण त्या कणी त्याले जीवावर येते मनाच्या. नाही म्हणते शांताबाई तशी, तिला जर आलं ना तर म्हणते ते, अशी बहाना घ्याना नाही करत ते. हो बाई, हे तरी बरं आहे माय. अहो कुठं कुठं चालली म्हटलं, हा? बातच निघाली तर बाहेर. इकडे वय घरात. मी मीराताईच्या घरी चालली. मीराताईला हळद लागते आता. तिथं बाया येऊन राहिला. मला पिंकी बी सांगे, मग खेळायला गेली होती तर म्हणे मीराताईला हळद लागते म्हणे. हा, मग मी जातोय. काहीच गरज नाही आहे. काल आपल्यासोबत भांडण केलं ना त्यानं, पाहिलं ना त्या डोळ्यानं, हा? तरी तिथं जातं काय आता? आई, त्यानं कायले भांडण केलं आपल्यासोबत? जास्त भांडण केलं त्याच्यासोबत. मी तर फक्त बोलायलाच गेली होती मोठ्या याच्यासोबत. जास्त बोलून राहिली काय? हा, चल घरात ये म्हटलं चुपचाप, नाही तर मी तंगडे तोडून टाकन तू यारू. मी बाबाला सांगतो तुझं नाव आता. तू जाऊ नाही देत म्हणून. जाऊ दे मला जाऊ दे, नाही तुम्ही तुझं नाव सांगतो बाबाला. तू माझं नाव बाबाला सांग, नाही तर अजून कोणाला सांग. मी तुला जाऊ देत नाही तिथं, बिलकुल जाऊ देत नाही. नाही तर तू म्हणशील का जाऊ देईन म्हणून.
मी तुला आजपासून तिथं कधीच जाऊ देत नाही म्हटलं. काऊन काऊन नाही जाऊ देत तुम्हाला? हा, आज मीराताईला हळद लागते आणि परवाच्या दिवशी लग्न आहे मीराताईचं. मग मीराताई येत जाईन का इथं बार बार पाहुणींसारखी येत जाईन जात जाईन. आणि तू काऊन नाही जाऊ देत मला? माझी बहीण नाही का ती? लयच तुला जी फुटली व बोलायले. हा, तिथं जाऊ जाऊ वाया गेली तू. तिथचे लोक शिकवत असेल ना तुला माझ्याविषयी, मायले अशी बोलत जाय तशी बोलत जाय म्हणून. आई ते काहीच नाही शिकवत मला, ते काहीच नाही, चांगलं शिकवते. असे बोलतही नाही, तू तर अशी कावरल्यासारखीच करतो. तू माझी आई होईस नाही, तू माझी सावत्र आई होई. एका झपडीत मुस्काटच फोडून ती आरू मी आता तुला सांगून देतो. हा, मी सावत्र आई का तुई? कधी तुला सावत्रासारखं वागवलं मी? मग काऊन आता अशी करून राहिली? जाऊ दे ना मला. मावशी तर तिथंच गेली सकाळपासून, तिला नाही म्हटलं का जाऊ नको म्हणून. तिची गोष्ट अलग आहे, ते मोठी आहे, आपल्या घरची नाही होती, पाहुणी होती इच्छी. ते कुठेही गेली कुठेही आली तर आपण तिला नाही म्हणू शकत. अरे जया, ते चंद्रकला बाई आली ना दादाच्या घरी. काय नवल आहे त्याच्यात? मग आल्या तर येतेच, येणारच आहे. लग्न आहे तिथं, लग्न घरी येतेच पाहुणे. हो, तर आपल्या घरी बोलावजो ना. आपल्या घरी काय, आपल्या घरी लग्न आहे काय? आपल्या घरी लग्न नाही आहे, पण बहीण दादाची होय तर बहीण माई होय ना, ननद वहिनीची होय तर तूही होय ना. मग मग तिथं आली तर आपलंही काम आहे बोलावून, पाहुणे माहिती बिना बोलावल्याने येईन काय ते. बापा तुमची बहीण होय, महिना ना दोय, तर त्यानं स्वतःहूनच आले पाहिजे का? मी तिथं गेली पाहिजे बोलावले त्याइले? मान पाहिजे काय थांबाय आता? आणि बोलावली गेली तर काय लहान होऊन जाशील काय तू आता? तशी लहानच आहे तिच्यापेक्षा. गेली बोलावले तर काय होऊन राहिलं, तिला चांगलं वाटन. म्हणजे तुमच्या बहिणीला चांगलं वाटन म्हणून मी बोलावलं जाऊ तिथं? त्याइले येता नाही येत काय? पाय नाही का त्याइले? हा, याव आपलं राहाव 2 दिवस, कराव ना खाव आपल्या हातानं. असं म्हणूनच येत नाही होते आपल्या घरी. बरोबर आहे, अशीच म्हणत असून तू तिले आपल्या हातानं खाव, कराव ना आपल्या हातानं खाव. म्हणजे ते तुझ्या घरी करायला येते काय? 2 दिवसही तू धडाची वागू नाही शकत चांगली. हा, वहिनीच्या घरी कशी राहते ते 8-8 दिवस? तिथं बरोबर आहे ना, तिथं साजरे वागते ना सगळे. हो, मी तर डसतोच बापा सारीले. हा, ज्याले त्याला डसतो, तुमच्या भाऊ जाईले, तुमच्या पुतणीले, तुमच्या बहिणीले, साऱ्या गावाले मी डसतोच म्हटलं. हायस तू कावरली कुत्री, डसाले धावतं जशी. हा, काय करण लोक येऊन इथं म्हणूनच नाही. आज त्या मीराले हळद लागून राहिली, तिथं जाजो. तिथं कायले जाऊ मी? कुत्री होय ना, कुत्री डसली म्हणजे तिथं लोक येले मग. ते तर तशी डसते व. हा, पण पाय तुला सांगतो मी, तिथं जा लागते, जाजो तिथं आज. म्हणजे बिना बोलावल्याचीच जाऊ काय मी तिथं? हा बाबा, मी बी जातो. काही नाही जा लागत, लग्नाच्या दिवशी जातो चुपचाप लग्नाले. आता जाऊ नको, पेपर जवळच आहे आता, घटक चाचणी, अभ्यास कर घरी. 2 दिवसाच्या अभ्यासानं कलेक्टर बनन काय ते आता? मला नाही माहिती कलेक्टर बनन का तिकडे कोणती काही बनन, पण त्यानं मला बोलावलं नाही. बिना मानानं जात नाही. जशी तुमची बहीण नाही तिथे बिना मानानं, मी कायले जाऊ त्याच्या इथे बिना मानानं? बाबा मला जायचं आहे, आज मीराताईला हळद लागते. मी जातो बाबा. हो, जाय जाय जाय, तू जाय तिथंच थांब आज दिवसभर. आणि आज उद्याची सुट्टी करून घे, परवा लग्नच आहे. 3-4 दिवसाची सुट्टी काढून घे, आता जाऊ नको आज शाळेत. ये बाबा, तुम्ही किती मस्त आहे. हो बेटा, हो, जाय जाय आता. एक लक्षात ठेवजो, त्या बहिणीचं लग्न राहील तर मी येणार नाही. हा, त्या बहिणीच्या लग्नात येणार नाही आणि कायच्यातच येणार नाही. आता तू जाऊ नको, पण नंतरच मग पाहिजे. आता फालतू तमाशा काही दाखवू नको. गावातले लोक काय म्हणून? हा, जाऊ आली नाही म्हणून इच्छा इथं म्हणून ना. मग हे पाय, तुझ्या मनात असो का नसो, तिथं हळद लावायला चुपचाप जाजो. तू का गेली नाही? मग तू आहे ना मी आहे. आरू आली काय व? ये, तू आई नाही आली वाटते नाही? नाही मोठी आहे, माझी आई नाही येत म्हणते. बरं जाऊ दे, तिला नाही येत तर ये, बस तू. मीराताई कुठे मोठी आई? आहे ना, तयार होऊन राहिली ना. आत्या आली ना तुई? खरंच आता आली? हो, आत्या आली ना. आले हो बाया, अजून आल्यास तर नाही वाटते बापा. येते ना आता बाई, आता या ना, बसा ना. हो बसतो बापा, आता येतील गती गती. गावात नाही गेलती काय सांगाले? शांती गिंतीला नाही सांगितलं काय? गंगाले त्या तिले निर्मला गिरमलाला नाही सांगितलं काय? सांगितलं, सारेला सांगितलं म्या. त्याला पहिलं सांगून ठेवलं उद्या या म्हणून, सकाळी लवकर. येईन मग आता. ननदबाई, झालं ते हळदीचं काढलं काय जरासं? सजू केली काय ती प्लेट जराची? हो वहिनी केलं ना, केलं ते सगळं तयार आहे. आता फक्त मीराले बोलावचं राहिलं. अजून बाया आहे का यायच्या कोणत्या? नाही, आल्या आता. ज्या आल्या त्या आल्या, आता लावून टाकाव. ज्या याच्या आहे त्या येते जरा म्हणा. आम्ही आले काय व सगळ्या जणी? मला आवाजही नाही दिला गंगाबाई जरासा तिकून आली तर. आवाज कायले द्यायला लागते सांगितल्यावर? सांगितलंय आपल्याला येऊन जाऊ आपल्या टाइमशीर. कायले टाइम करायला लागते? कोणाचे टाइम काढून द्याव? मग कामाला जायला लागते ना 11-12 वाजता तुम्हाला. मग पटपट येता नाही तुम्हाला. त्याच कोण एवढा उशीर केला या आले? अव माझी पोट्टी शाळेतच नाही जात म्हणे, मी येतो म्हणे तिथं म्हणे. म्हटलं तुझं कोणतं काम आहे तिथं? काकू गेली का पिंकी शाळेत? हा गेली. तू काऊन नाही गेली व? मी नाही जातात, मी सुट्टी काढली आहे. ये शालू, ये बस. हा आली ना शांताबाई. चंद्रकलाबाई तुम्ही काय आला व? मी आताच आली गड्या. शांताबाईनी आली अन बॅगीत ठेवली जराशी. ते मीरा तयार होऊन राहिली होती, तिच्याजवळ बसली, चहा पाणी घेतलं अन म्हणे बाया बोलावल्या आहे म्हणे बाई. तर तयारी करायला लागली. हे चटई गिटाई टाकली, पाटगीट मांडला इथं. आणि आता पोरगी तयार होऊन राहिली तर इकडे आली. द्यावा लवकर आवाज द्या, ह्या बाईले कामाला जायला लागते. मग पटपट लावलं करते चालल्या जाते. मग मीरा येऊ बाई. जेव्हा शांताबाई मन गाणी कालच्यानी मनाला भेटले होते, अजून आज ऐकतो मी. मन बरं घ्यावं, लावा 2-2, 4-4 हात लावा बरं पोरीले. लावा, आम्हाला जाऊ द्या तुम्ही व्हा बापा मोकड्या. ते लावते ना पोरीची माय. पोरीच्या मायले लाव ना म्हणा बापा पहिला. हा मांडवाच्या दारी
झाली हळदीची घाई, हळदीची घाई, झाली हळदीची घाई. आल्या पाच सवासनी बोलवा वरमाई, आल्या पाच सवासनी बोलवा वरमाई. मांडवाच्या डाळी हळदीचे पिवळे पाय, कामाची हाय, कामाची हाय, मोठी कामाची आय. हळद माप बाई भरून या माप, भरून या माप बाई भरून या माप. नवरीला हळद लावितो वर बाप, लावितो वर बाप बाई लावितो वर बाप. शांताबाई बाप तर आहेच नाही होई तर म्हणा लागते आता गाणं होई बाई ते. ननदबाई घ्या ना आता तुम्ही लावा ना. हो वहिनी होऊन जा इकडे तुम्ही. पाय जाऊ माहिती तिच्या डोळ्या घेतला का घालू बाबा हयात. बाबा म्हणले ग माझी आहे लाडाची चिमणी, जायला दोन दिवसाची पाहुणी. बाबा म्हणले ग माझी आहे सोन्याची परी, लाड्याची मोठी लोकांची नायदारी. बाबा म्हणले ग माझी गाजाचा बापा, कन्यादानाच्या मुलांनी रंजनचा गाणा. शांताबाई चांगली लावजो व, नाही तर डोळ्या घेत देशील बापा घालून पोरीच्या, होईन बोकणी लग्नाच्या समोर. नाही हो असं कसं करण मी, समजत नाही का मला कुठं लावा लागते म्हणून. हे पाय जराशीच लावली म्हटलं, पुरा चेहरा खराब नाही झाला पाहिजे आणि तिचा मेकअपही खराब नाही झाला पाहिजे. पार्लर मध्ये जाऊन येते पोरी आजकाल, आणि मग काय त्याला काय मार हळद लावून द्या लागते काय, जरा जरा लावा लागते मानमोया. काकू मी गेलीच नाही पार्लर मध्ये, घरीच करणार आहे मी मेकअप. फक्त पार्लरवाली लग्नाच्या दिवशीच सांगितली आहे, गेली नाही का हो. तुझ्या कलर तसाच उजळते बाई, तू तशीच तर पांढरी आहे माय पाहाले. मग नाही तर काय काकू, पांढरी एवढी आहे त्या लोक ना करती, एवढी पांढरी दिली मला देवानं. असतेच हो असतेच. म्हणावं गाणी चुपचाप नका ठेवतो. तुमच्या वेळेस म्हटले ना, मग आता माझ्या वेळेस म्हण ना. हो म्हणतो ना म्हणतो. ह्या पाटलीन काकूले म्हणायला लावते एखादं गाणं. पाटलीन काकू म्हणा ना एखादं गाणं. काय वाटतं तुम्हीच तर साजरे साजरे म्हणता, काय मला म्हणायला लावता. आम्ही म्हणतो पण तुम्ही म्हणा एखादा आता. नाही म्हणा तुम्हीच, मला काही येत नाही बाबा आता, जुने गाणे आठवतही नाही मला, पण दम भरून येते मायावाला आता. गंगाबाई म्हणणं हो त्यात हे शांताबाईच्या इथं नाही म्हटलं होतं काय ते गाणं म्हणणं. सगळे जणी तालात तालून मिळू लागते तुले. ठेवा ना ते म्हणू काय. बरं ठीक आहे ते म्हणतो. रडू नको ग आई, तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे मला सदा सुखी राहीन. कोऱ्या कागदावर काढली साप, सुखी ठेव देवा माझ्या जन्माचा बाप. रडू नको ग आई, तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राहीन. घ्या बा कोण लावता आता पाचवी, एक जण लावून द्या. लाव ना गंगा, लाव ना तू. मीच लाव काय आहे ना आता बाकीच्या कोणालाही लावायला लाव. जाय बरं तू लावून दे. हा मी लावतो. कोऱ्या कागदावर सावली शाई, सुखी ठेव देवा माझ्या जन्माची आई. रडू नको ग आई, तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राहीन. रडू नको ग आई, तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राहीन. कोऱ्या कागदावर काढीला मी, सुखी ठेव देवा माझ्या जन्माचा भाऊ. रडू नको ग आई, तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राहीन. कोऱ्या कागदावर काढीला मी, सुखी ठेव देवा जन्माचा जोडा. रडू नको ग आई, तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राहीन. झाल्या 5 जणी झाल्या ना आता. बस किती लावतो रंजू, तिचे हात पाय सारा लावून देऊन राहिली. बस करा तर राहू दे. नाही वशांताबाई मी काय बाबा एवढी सारा अंगाला काय लावतो तिच्या. झालं थोडस तर लावलं, लावू नका म्हणता बापा, नाही तर लावली असती साजरी घासू घासू. पण काय करता आता, खराब होते म्हणते ना बाबा. सांग आपल्या वेळेस मार लावून दे हळद, चांगली दिसते म्हणे नवरी म्हणे. आणि आता तर बापा उलीशी लावत नाही. कायसाठी काय लावते काय मी आता हळद, नाचा कुदासाठी करते सारं. राहू दे मोठी हसून राहिली तर बस खाली. नाही वा आटोपलं
असेल ना अजून वावराला. त्यानं म्हटलं नाही का लवकर लवकर या म्हणून. शांताबाई आता झालं ना हो हिचं काम? हो झालं. आता काय राहिलं हिचं? आता काय ते नानोरा गिनोरा करून टाक जा आणि निपटून टाक जा. बस झालं. मग काय राहिलं आता? पाहुणेपरी तर कोणीच नाही आलं हो तुमच्या घरी. येईन ना व. आता हिची आत्या आली काल. आता बाकीच्या येतील गती गती. मग बहीण येईन, भाऊज येईन, भाऊ येईन. आता पाय बाई जवळजवळची येतात. आता दूरदूरचे लोक तर सारे पहिले मैदाना पोराच्या घरी लग्न आहे. ते तिकूनच तिकडे येते तिकूनच तिकडे जाते. ह्या पाण्या पावसाच्या आणि आता सारेचे इथं कामधंदे चालू आहे. मला बी लावून पाहिजे वयात. बरं मी काय म्हणतो आता चित्राबाई, चालतो म्हटलं मग आम्ही आता. तुम्ही आता करा आता काय करायचं आहे काय नाही तर. हो 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 ठीक आहे ठीक आहे. चला मग आता. चला कसं पहिले तर मला नावं घ्या लागन बापा माझ्या बहीण भावाची. ते नाराज होतील ना मग अजून. हा मी त्याला काल म्हटलं नव्हतं काय नावं घेईन म्हटलं. चांगल्या चांगल्या कमेंट केल्या ना त्याने आपल्याला. मी होतीच नाही हो शांता वहिनी कालचं तुमचं गाणं ऐकाले. खरंच मजा आली असती नाही. तर नमस्कार माझ्या बहिणी आणि भाऊ. माझ्या विदर्भाची चुगली या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी शांताबाई. मला तुमचे धन्यवाद करायचे आहे कारण की तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सगळ्या कमेंट केल्या, छान छान कमेंट केल्या. म्हणून मला आज खूप आनंद झाला. मलाच काय माझ्या पूर्ण टीमला तुमचा खूप आनंद झाला म्हटलं. तर आता आपण आपले जे बहीण भाऊ आहे त्यांना म्हटलं होतं की आपण उद्या त्यांचे नावं घेऊ. तर त्यांचे आपण नावं घ्यायला सुरुवात करू आता. खुशाल कनक्के दादा खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही व्हिडिओ बघता आणि कमेंट पण करता त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. मनीषाताई फोनके ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण मला कमेंट केली छान. कल्पनाताई मस्के ताई तुमचे पण धन्यवाद. प्राचीताई मुळे संभाजीनगरवरून तुम्ही माझे व्हिडिओ बघता ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. मीनाताई गोंडाने ताई तुमचे पण खूप धन्यवाद. तुम्ही माझे व्हिडिओ बघता प्रतिसाद देता मला खूप आवडते. रंजनाताई इंगोले तुम्ही पुण्यावरून माझे व्हिडिओ बघता ताई ताई तुमचे खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद. राणीताई काळे ताई तुमचे पण खूप धन्यवाद आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. आर्या केदार, प्रियंका मून, फनी रोसी, संगीता ठाकूर तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण मला छान छान कमेंट केल्या. मंदाताई सतंगे नागपूर ताई तुम्ही नागपूरवरून माझे व्हिडिओ बघता तुमचे पण खूप धन्यवाद. गायत्रीताई बरांगे ताई तुमचे पण धन्यवाद. शोभाताई साबळे प्रशांतनगर अमरावती ताई तुम्ही माझे व्हिडिओ बघता असेच बघत जा रोज रोज व्हिडिओ. आम्ही तुमच्यासाठीच म्हणजे एवढी मेहनत करतो आणि व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवणं सोपं नाही आहे ताई. खूप वेळ जातो व्हिडिओमध्ये. म्हणून आम्ही इतका व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सगळी सेटिंग वगैरे करावं लागते. त्याच्यामुळं खूप वेळ लागतो. खूप मेहनत आहे याच्यामध्ये. पण तुम्ही आमचे ते बघता त्यात आम्हाला खूप आनंद होते. अश्विनी गहुले ताई ताई तुमचे पण खूप धन्यवाद. लताताई गोरे तुमचे पण धन्यवाद. योगिताताई पांढरे खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. नाशिकवरून पाहता तुम्ही व्हिडिओ. अश्विनी पट्टे ताई नागपूर ताई तुमचे पण खूप धन्यवाद. अश्विनी पारिसे ताई ताई खूप धन्यवाद. तुमचे व्हिडिओ बघता तुम्ही कमेंट करता. चित्राताई जावरकर तुमचे पण धन्यवाद. सोहम पेंडसे खूप धन्यवाद तुमचे. जनाबाई तिगडे ताई तुमचे पण खूप धन्यवाद. आयुषी मेश्राम ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ बघता कमेंट करता आम्ही त्या कमेंट वाचतो. तर आम्हाला जेव्हा आम्ही कमेंट वाचतो तेव्हा खूप आनंद होते त्या गोष्टीचा. पार्वतीताई निंबेकर, भारतीताई वाघमारे ताई खूप खूप धन्यवाद. कल्पनाताई देशमुख ताई खूप धन्यवाद. सविताताई, शीतल हजारे ताई खूप खूप धन्यवाद ताई. तनुजा बांते ताई, सुनंदा दुसाने ताई ताई खूप धन्यवाद. मी सगळ्या कमेंट वाचल्या आणि माझ्या पूर्ण टीमने वाचल्या तर त्यांना पण खूप खूप आनंद झाला. त्यांनी पण म्हटलं की नाही आज आपण सर्वांचे धन्यवाद करू कारण आपले व्हिडिओ बघतात. आता आहे मीराचं लग्न तर मीराचं लग्न पण बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. पूर्ण आमचं पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा. सुनंदाताई दुसाने, वैशालीताई उलके, दीपिका भावसार ताई खूप खूप धन्यवाद ताई तुमच्या सर्वांचे. चंदाताई पन्नासे धामणगाव रेल्वेवरून बघता व्हिडिओ ताई खूप धन्यवाद. सिंधुताई डोंगरे ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. वंदनाताई काकडे ताई खूप धन्यवाद. चंद्रकला ताई खूप धन्यवाद ताई तुमचे. तुम्ही नेहमी माझे व्हिडिओ बघता. माझे हे पण चॅनल आहे आणि महाराष्ट्राची धमाल ते पण चॅनल आहे माझे. तुम्ही दोन्ही पण चॅनलवरचे व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचे खूप धन्यवाद. आशाताई तुबे ताई खूप तुमचे खूप धन्यवाद. देवीदास उईके खूप धन्यवाद. पुष्पलताताई चांडक मलकापूर ताई तुम्ही मलकापूरवरून व्हिडिओ बघता तुमचे खूप धन्यवाद. ललिताताई बर्डे खूप धन्यवाद ताई तुमचे. चंदाताई उमरकर खूप खूप धन्यवाद ताई तुमचे. तुम्ही संग्रामपूरवरून व्हिडिओ बघता. उज्ज्वलाताई ठाकरे ताई तुम्ही आष्टी जिल्हा वर्धा इथून माझे व्हिडिओ बघता खूप खूप धन्यवाद तुमचे. किरणताई अरविंद नाईक ताई तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ बघता. तुम्ही मला सर्वांनी नावं पण टाकले. असेच टाकत जा नावं. मी तुमच्या वर्षावर नावं घेत जाईन आणि तुमचे धन्यवाद असेच करत राहीन. पण तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघत जा, आवर्जून बघत जा. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं
किंवा लाईक शेअर नसेल करत तर करा. आपल्या मित्रांना मैत्रिणींना सर्वांना चॅनलची लिंक पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आयुष धारणे, नंदाताई अंबागडे पारडी ताई, तुम्ही पारडीवरून व्हिडिओ बघता. सोनल राखुंडे ताई बुटीवरून नागपूरवरून व्हिडिओ बघता. नविता मांडवकर ताई, ताई तुमचे खूप खूप धन्यवाद. पूनम पाटील ताई, ताई खूप खूप धन्यवाद, तुमचे व्हिडिओ बघता. असेच व्हिडिओ बघत जा माझे. मी तुमच्यासाठीच खरी मेहनत करते. तुम्ही व्हिडिओ बघत जा आणि मला कमेंट नक्कीच करत जा. हेमाताई नगरकर, रंजनाताई इंगडे, ताई खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि ताई तुम्ही मला म्हणता ना की तुम्ही माझं इंगोले नाव घेता. माझं नाव इंगडे आहे, तर इंगोले ताई वेगळे आहे, रंजना इंगोले ताई, आणि तुमचं नाव इंगळे आहे म्हणून मी वेगळं वेगळं नाव घेते. तर यात कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे, कारण तुम्हाला असं वाटते की मी त्यांचं नाव घेते, पण त्यांच्या कमेंट असते माझ्या, त्या पण व्हिडिओवर असते, याच्यावर पण असते, म्हणून मी ते इंगोले नाव घेते ताई. मंगलाताई कांडलकर वर्धा ताई, वर्धेवरून तुम्ही माझे व्हिडिओ बघता. अर्पिता सचिन शहा बऱ्हाणपूर MP, तर ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ तिथून बघता. शुभम इसापुरे, तुमचे पण खूप 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 धन्यवाद. आणि आता पुन्हा तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद. आणि ज्यांनी मला सबस्क्राईब नाही केलं पण ते माझे व्हिडिओ रोज बघते पण फक्त व्हिडिओ बघतात आणि सोडून देतात, सबस्क्राईब करत नाही, तर त्यांनी मला सबस्क्राईब करा, म्हणजे त्यांना माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते. आणि माझे व्हिडिओ रोज बघा, एन्जॉय करा, कारण आता मीराचं लग्न पण आहे आणि आता रुपालीचं समोर काय होते हे पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही रोजची व्हिडिओ मिस नका करू, म्हणजे बघा रोजची व्हिडिओ, तेव्हाच तुम्हाला माहित पडेल की समोर काय घडते काय होते. शांताबाई तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा प्रयत्नच करते. असेच बघत जा आमची व्हिडिओ. आमची पूर्ण टीम खूप उत्सुक आहे तुमच्या कमेंट वाचण्याकरिता. अशाच रोज कमेंट करत जा. आता काल तुम्ही गाणे ऐकले होते, आज तुम्ही मीराला हळद लागली त्याचे पण गाणे ऐका. आणि तुम्हाला आजचे पण हळदीचे गाणे कसे वाटते. आमच्या गंगाबाईनं खूप छान गाणे म्हणता येते त्यांना, पण ते त्यांचा सुप्त गुण दाखवत नाही. तर आज त्यांनी पण गाणे म्हटले, तर त्यांनी कसे म्हटले काय म्हटले ते पण कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला ते पण सांगा. आणि मीरा आता खूप सुखी राहील. तुम्ही म्हणता ना नेहमी की मुलगा खूप चांगला आहे, तर आता खरोखर मुलगा चांगलाच आहे. तर आता कुठेच लग्नात अडचण येणार नाही, लग्न होईल आणि त्यांचा सुखी संसार चालू होईल. ते पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि कमेंट करत जा. आणि मी तुमची लाडकी मीरा, जे तुम्हाला खूप आवडते, मला माहित आहे मी तुम्हाला सर्वांना खूप आवडते म्हणून. आणि तुम्ही मला नेहमी म्हणता की मीरा खूप छान आहे, मीरा खूप छान आहे. मीरा छान आहे ना, मग प्लीज मीरासाठी तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघा आणि कमेंट पण करा, भरपूर कमेंट करा. आणि लग्न कसं आहे काय आहे, यात काही चुकलं भुललं काय आहे तर ते माफ करत चला, कारण आपल्याला कसं आहे आपण मेहनत घेतो करतो, त्यातही काही ना काही होतेच, माणसाकडून चुका चालूच असते. यातही कोणाचे जर नावं नसन घेतले गेले तर त्यांनी पुन्हा कमेंट करा. आपण लग्न झालं की लग्नाच्या व्हिडिओ नंतर आणखी पुन्हा नावं घेऊ सर्वांचे, बरोबर ना. मग माझ्या लग्नाला तुम्ही आशीर्वाद द्यासाठी या आणि लग्नाला सर्वजण या बरं, नाही तर मग म्हणा मीरानं तर सांगितलंच नाही. मीरा सांगूनच राहिली तुम्हाला, आता माई आई म्हणू की नाही म्हणू, पण मीच म्हणतो तुम्हाला लग्नाला या बरं सगळेजण. आणि लग्नात आल्यावर जेवण करून नक्कीच जा, तसं कोणीच जाऊ नका, हे माझी तुम्हाला प्रार्थनाच आहे म्हटलं. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. आता शांता काकून इथपर्यंत केलं, आता इथून इकडे मी केलं, बरोबर ना. आता आमच्या शांता काकू तर आहेच म्हणा, फेमसच आहे. आता मीराने ओळखा तुम्ही आता, बरोबर ना. चला मग आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.